पाठवलास सुविधा दिली शिकायची शिक देत होतास मला मी बोललो तुझी शिक मला नको. तू नंतर काय बोलला? लालपरीच्या प्रवासाला सुरुवात झाली. मस्त खेळणं पण आले. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, सकाळ सकाळी स्वागत करतो आहे. मी गावी आलो आहे. रात्रीची कोकण कन्या पकडली आणि गावाला आलो आहे सकाळी. तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आज ऊन पडलं आहे. इकडे आलो आहे ना, तर थोडं वातावरण हे असं येऊन जाऊन आहे. पाऊस रात्री पडला इकडे बघा. आणि आज प्रवास केला तो कोकण कन्याने. तर पहिला प्रवास बघून घ्या आणि नंतर मग भेटूया आपण. हे बघा, सकाळी मस्त चहा घेतले. 9 वाजलेत आता. हे गावाला आलं ना, एनर्जी ड्रिंक आहे. म्हणजे कितीही भेटली ना, कुठेही गेल्यावरती नाही नाही म्हणत कोण. हा कोरा चहा आहे. हे बघा, गरम गरम एकदम. आणि ह्या वातावरणामध्ये माझं अक्षर दाखवतो गुजरातीमध्ये. दाखव. कशामध्ये? गुजरातीमध्ये. चला, आज मी एकटाच चालू आहे. सो पिऊ आणि चिकू नाही येणार आहे. बाय बाय, एन्जॉय 2-3 दिवस. इकडे चिकूचं अक्षर हे कोणतं असं काय काढलं आहे? गुजराती अक्षर. वरती लाईन नाही, काय नाही. चल बाय बाय चिकू, चल बाय बाय. मस्ती नाही करायची. खेकडी पाहिजे का तुला? मासे पण आणा. ओके, चला बाय बाय. टेंग. चला, मी दरवेळेस जेव्हा जातो ना गावाला तेव्हा असा उशीरच होतो. आणि आज पण तोच सीन आहे. 8 वाजलेत मला इथेच डोंबिवलीमध्ये. आणि मला कोकण कन्या गाठायचे, जे मांडवी गावावरून येते. तर त्या गाडीला जायचं आहे. तर तिचा मी आता टायमिंग बघितलं तर ती अजून पनवेलला पण आलेली नाही आहे. तर बघूया, माझी घाई नाही झाली पाहिजे दरवेळेस सारखीच. कारण एकटं असलो ना की रिटर्न मारलं की जरा बरं वाटतं, बसायला मिळतं मेन म्हणजे. आणि निवांत असा प्रवास होतो. अचानकमध्ये प्रवास करायला गेलं ना की तिकीट पण नाही काढू शकतो आपण. आणि कन्फर्म तिकीट पण मिळत नाही. सो चला जाऊया फटाफट. पहिली जनरलची तिकीट काढूया डोंबिवलीला आणि त्यानंतर मग आपण ठाण्याला जाऊया. तर ते डोंबिवलीला उतरून तिकीट काढले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टू संगमेश्वर. 160 रुपये तिकीट आहे कोकण कन्याची. आणि इथे 5 नंबर प्लॅटफॉर्मला आलो आहे. गाडी आली नाही अजून, फास्ट गाडी लागली आहे. तर मंडळी, फायनली आपण ठाण्याला येऊन पोचलो आहे 8 नंबर प्लॅटफॉर्मला. इथे मांडवी येईल. तो आज अर्धा तास लेट आहे. पनवेलवरून सुटले. आता बघूया ते किती वाजेपर्यंत येते. मांडवी यायला टाईम आहे. इकडे कोकण कन्याला लाईन आहे, फक्त इथपर्यंतच आहे. सो गर्दी आज कमी आहे जरा. इथं जरी थांबलो ना तरी आपल्याला बसायला मिळेल. अजून गाडी नाही आली. सभी स्थानकों पर मडगांव में छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 8 पर आ रही है. छत्रपति शिवाजी 9ला 5 मिनिटं आहेत मांडवी एक्सप्रेस आणि गाडी आपली आलेली आहे. ऑन प्लेटफॉर्म आज काही एवढी गर्दी तर नाही आहे. आणि गाडी आलेली आहे मांडवी एक्सप्रेस. 9 वाजले येईपर्यंत ठाण्याला. पहिला डबा ठाण्याचा असतो तर त्यामध्ये नाही चढायचं. त्या मागचे CSTचे डबे असतात त्यामध्ये चढायचं. आता बघूया पुढे येतात. तिकडे पुढे पण गर्दी आहे चढायला. तरी एवढी गर्दी नाही. हा ठाण्याचा डबा आहे. हा ठाण्याचा आहे CST. या डब्यामध्ये चढूया. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 2. आज गाडी खाली आहे आणि इकडे विंडोलाच बसायला मिळाले. तर मंडळी, दादर आलो आहे आणि आपल्याला भेटले ते विंडो सीट. बघा, दादरला मला रिटर्नला पब्लिक चढणार इथे. आणि आज तशी ट्रेन खालीच आहे, वरती कोणच नाही. ह्या सीट होती फक्त मी एकटाच बसलो आहे. पूर्ण खाली आहे. पहिल्यांदा असं झालं असेल, मला विंडो सीट मिळाली नाही तर मी वरती जाऊन बसतो. आता मस्त निवांत प्रवास होणार आहे. आणि पावसाने थोडी विश्रांती घेतली. पाऊस नाही आहे. पाऊस तर पडलाच नाही अजूनपर्यंत. आता दादर आलेलं आहे. आता बघूया गावाला वगैरे पाऊस आहे का माहिती नाही. दादरला पण इकडे रिटर्नला असतील पुढे. हे बघा गर्दी. या CSTचा डबा आहे.
हा आलो इथे पुढे 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 इथे इथे झाली खालती सीट आता पॅक होणार इकडे. अट्टा करू ना अरे हे बघ, आता तू बॅग म्हणून हात पकडला त्याचा मी. गाडी बघा 14 नंबरला लागली आहे आणि एवढी गर्दी नाही झाली पण आज सीट खाली आहेत, वरती कोणच नाही आहे. मी कॅन्टीन जेवण देतोय तुम्हाला तू मराठी माणसाला शिव्या का देतोय? नाही ना, शिव्या का देतोय मराठी माणसाला पण? कोकणातला आहे चिपळूणचा आणि या भया लोकांना घेऊन आला इथे आणि त्यांना जागा देतोय आणि मराठी माणसांना शिव्या देतोय इथे. CST ला असतोय. पाठवलं तू का बोला पाठवला सुविधा दिली मला नको शिकू रे बाबा हे आयटी शपथ शिफ्टचे काय नको हे घेऊन जा त्यांना बाहेर बाहेर घेऊन जा त्यांना. कोण गरीब आहे सगळे गरीब आहेत तू कोकणातल्या माणसाला शिवी देतो माझ्या गावात आम्हाला शिव्या देतोय. चिपळूणचा आहे मी तो कोकणातला कसं विचारतो? चिपळूणची माणसं अशी नाही वागत समजलं ना टाकला आता बघा, आता पण टाकला घे तुझा बॅग गेला. तू काय काम करतो? तुझं काय संबंध? तुझं नाव काय बाबा पुरं नाव काय? आणि इकडे येऊन शिव्या देतोय कोकणातल्या माणसांना. तुझा संबंध आहे, तिथे पॅसेंजर बसवतो. बोलायचं नाही कोणाला. आयडी दाखव ना. ह्याच्या मागचा आहे ना तो ठाण्याचा डबा आहे आणि हा CST डबा. आम्ही CST डब्यामध्ये इथे बसलोय आणि पुढे सर्व रिझर्वेशन आणि आज गाडीला गर्दी नाही एवढी, मस्त निवांत प्रवास होणार आहे. आपल्याला इकडे विंडो सीटच मिळालेली आहे. हे बघा इथेच आहे. 11 वाजले बरोबर आणि आता गाडी सुटेल, अनाऊन्समेंट होते. गाडी बरोबर एक्झॅक्ट टायमिंगला सुटलेली आहे CST वरून. दादरला आली आहे गाडी आणि दादरला गर्दी आहे चढायला. आता दादरसाठी डबा नसतोय पण CST डब्यामध्ये चढतात दादरमधल्या. बघा दादरवरून गाडी सुटली आहे. तुतारीची लाईन ओके इकडे आहे, या साईडला आहे तुतारी. आज काय माहिती किती वाजता येते पण लाईन आहे मोठी, इथपर्यंत लाईन आहे. गर्दी आहे, थोडा पाऊस पण पडतो इकडे. ठाण्याला मिळालं तेव्हा गर्दी नव्हती एवढी, लाईन भरपूर छोटी होती. आता किती वाढलेली लाईन, बापरे. डब्बा भरला असेल तो. बरोबर 4:15 झाले आणि गाडी खेळला आली. मुंबई छत्रपती शिवाजी खेळला बरीच गाडी खाली होते. वरून येणारी मडगाव ला जाणारी गाडी नंबर 201.
चला बरोबर संगमेश्वरला आपण 5:30ला उतरलो आहे आणि जरा पळत जायचं आहे. बससाठी लाईन लावावं लागणार आहे. गाडी 1 ते 1.5 तास लेट कोकण कन्या. पण ठीक आहे, पावसाळ्यात कसं लेट होतात गाड्या. चला जाऊया फटाफट, आपल्याला बसला लाईन लावायची आहे. रेल्वे स्टेशनला आपल्याला येते इकडे देवरुख गाडी येते न्यायला, ते आपल्याला डेपोपर्यंत सोडते आणि नंतर मग परत ते देवरुखात जाते. जास्त लाईन नाही आहे, अजून लाईन नाही लागले. देवरुख रेल्वे स्टेशन गाडी आली आहे. आता आपल्याला ही संगमेश्वर बस स्टँड पर्यंत सोडलं आपल्याला. ते बघा, ह्या गाडीने आपण उतरलो इथे संगमेश्वर एस टी स्टँडमध्ये. आता ही गाडी देवरुखला जाईल. संगमेश्वर एस टी स्टँडमधलं काय सुंदर वातावरण झालं सकाळचं, एकदम गारगार थंड वातावरण एकदम. आणि देवरुख गाडी जी येते आपल्याला इथे संगमेश्वर एस टी स्टँडपर्यंत घेऊन येते. तर ते 14 रुपये तिकीट आहे त्याची. आणि असे रिक्षाचे काहीतरी आता 40 ते 50 रुपये घेतात. बघा एवढी गर्दी नाही आहे. बघा मंडळी, सोनवी नदीवरचं आहे ना ब्रिज आता चालू झाला आहे. गाड्या वगैरे तर यायला जायला चालू झालेल्या आहेत. आणि काय सुंदर असं वातावरण झालं आहे. धुकं आहे, धुकं. पुढे डोंगरात बघा समोर एकदम धुकं आहे आणि मस्त थंडगार वातावरण आहे. आणि पावसाने कुठेतरी विश्रांती घेतली आहे, पाऊस नाही आहे. वरतून काय मस्त नजारा दिसतोय, सुंदर एकदम आपलं संगमेश्वर. आपल्या संगमेश्वरमधून किती जण व्हिडिओ बघणार आहेत कमेंट करा नक्की फटाफट. आणि समोरचा नजाराचा आनंद घ्या. काय सुंदर असा नजारा वाटतोय हे बघा. आणि इकडे गोवा हायवेवरती इकडे गुरं बसलेत, मस्त आराम करतायत. आणि इकडेच खालती आहे आपला एस टी स्टँड संगमेश्वर. मस्त वाटतं एकदम. सकाळ सकाळी खूप छान असं धुकं आहे. आणि हे इकडे मला वाटतं हे पावसाळ्यात कधीही पडू शकतात. हे बघा ना, सरळ आहे एकदम. आता पावसाळ्यात बऱ्याचशा अशा घटना घडत आहेत. असे डोंगर वगैरे आहेत ना खालती येतात घसरत. हे बघा संगमेश्वर. आपल्याला बराच टाईम आहे, अजून 1 तासभर आहे. आता 6:30 झालेत. 7:30ची आपली एस टी आहे. तोपर्यंत जरा खालती मार्केटमध्ये जाऊ आणि आपल्याला जे जे काय घ्यायचं आहे ते घेऊ फटाफट आणि घेऊ. हे बघा इकडे आहे संगमेश्वरमधली फेमस पडिये मिसळ. आता रेडी झाली काय माहिती नाही. 6:30 झाले. 7 वाजता होते काय? अजून काय काय असतं आता? आत्ताशे आलं आहेत. ओके, येतो नंतर. मिसळ वगैरे अजून रेडी नाही आहे, 7 वाजता होईल रेडी. तर आपल्याकडे अर्धा तास आहे. अर्धा तास थोडं खालती फिरतो, थोडं काय सामान वगैरे घ्यायचं आहे, भाजी वगैरे काय घ्यायची आहे ते घेतो. आणि मला खूप आज इच्छा झाली आहे मिसळ खायची. पडिये मिसळ खूप छान लागते. तुम्ही जर कधी इकडे संगमेश्वरमध्ये आलात ना, हे बघा इकडे मागेच आहे पडिये मिसळ. आलात तर नक्की खा, खूप छान लागते. आणि भरपूर गर्दी असते इकडे मिसळ खायला. सकाळी कोकण कन्याने आलं ना मग असं थोडं फिरायला भेटतं. आणि आपल्याला काय वस्तू घ्यायच्या आहेत ना त्या पण आपण घेऊ शकतो. थोडा वेळ मिळतो, 1-1.5 तास. कारण ती आपली देवरुख गाडी जी आहे ती आपल्याला काहीतरी 6 वाजता तिकडे लागते आणि त्यानंतर इकडे सोडते. 10-15 मिनटामध्ये आपण एस टी स्टँडला येतो संगमेश्वरच्या. आता तिथे समोर भाजीवाला असतो, तो आता ओपन आहे का माहिती नाही. सकाळ सकाळी ह्या साईडला पण आहेत पण बंद आहेत सर्व. एकच भाजीवाला पुढे ना ओपन असतो आहे, तर जाऊन बघूया. ऐका, सर्व दुकानं बंद आहेत. हे बघा, हा इथे भाजीवाला असतो तो पण बंद आहे, अजून नाही उघडला आहे. आता 7 वाजता उघडतो आहे काय माहिती नाही. पण समोरच्या डोंगरामध्ये काय जबरदस्त सीन वाटतो आहे. धुकं बघा कसलं आहे, 1 नंबर. काय जबरदस्त सीन आहे. आणि मंदिर पण आहे तिथे. आणि ही आहे समोर कोंबडी गल्ली. कोंबडी गल्लीमध्ये इथे आतमध्ये आपले मळे मासे भेटतात गोड्या पाण्याचे.
तर ते पण आलेले आहेत आता. बघूया जाऊन आज काय काय आहे. आले हो की हां आज कमी आहे मासे. आता पाऊस दिवस काय काय हे बघ, एकदम फ्रेश मासे. आपल्या नदीचे मासे आहेत फ्रेश. मेन हे जाळं व्यवस्थित ठेवायचं. एका तिवरी मी चिकार झालं काय पुढे टाकायला मारतच नाही. बघा आज त्या काकांना कोकेर जास्त लागले आणि हाय जरा बरी साईज आहे. आता पावसाळ्यात कशी मच्छी वगैरे एवढी काय भेटत नाही, पण त्याप्रमाणे बरी भेटली. आता गावाला पण पावसाने 2 दिवस विश्रांती घेतली नव्हती, पण आज जरा वातावरण आहे. आता रिमझिम चालू झालं आहे, म्हणजे पाऊस यायला पाहिजे. आता काही जणांच्या लावण्या पण राहिल्यात, तर त्या पण व्हायला पाहिजेत. मेन पाणी पाहिजे लावणीला, तर ते कसे लावणी लावायला होते पटापट. नाहीतर मग पाण्याचा खूप जुगाड करावा लागतो अशा टायमिंगला. हे बघा रिमझिम रिमझिम पाऊस चालू झाला आहे. आता भाजीवाला आला की भाजी घेतो आणि मग जातो वरती. आपली गाडी लागेल तरी 7-7:30ला सुटेल. हे बघा 6:45 व्हायला आले. आता इथे जय अंबे ओपन झाला आहे, तर इथे आहे ना आपण काहीतरी खाऊ घेऊया. भाकरवडी आहे एकदम भारी, घेतो. आप्पा खातील, चहाबरोबर मस्त लागेल खायला. चला जय अंबेतून थोडा वडिलांसाठी खाऊ घेतला आहे. बिस्किट पण घेतलं आहे आणि भाकरवडी वगैरे ना खूप छान लागते इथली, तर घेतलं आहे. आणि अजून मला फरसाण घ्यायचं होतं, जे गणेश फरसाण, पण ते अजून ओपन नाही झाले शॉप. बघूया नंतर येईल एकदा, मग त्यावेळेस घे. चला जाऊया, 7 वाजलेत, पटापट जाऊया वरती. हे बघा आपला संगमेश्वर ST स्टँड. अजून आमची गाडी लागली नाही, मागजून जाऊया जरा. ST स्टँडचं जे कॅन्टीन आहे, सो कॅन्टीनमध्ये जाऊया जरा. मला चहा तिथली खूप आवडली होती, मागे मी एकदा प्यायलो होतो, तर जातो जरा. ST स्टँडचं कॅन्टीन अजून उघडलं नाही, बॅड लक. आणि आमची गाडी पण नाही लागली अजून. हा बघा इथे देवरुखला जायला रोड आहे, तर तिथेच आहे ना लॉरी फसले. आणि आता हायड्रानी आता काढायचं जरा काम चालू आहे. बघा सकाळचे बरोबर 7 वाजलेत आणि कधी मला वाटतं ही रात्री फसले वाटतं इथे. आणि देवरुखला जाणाऱ्या गाड्या सर्व डेपोमधून जात आहेत. चला आपली गाडी लागली आहे, कर्जू आहे. इकडे निवळी आहे पुढे उभी, त्याच्या मागची आहे कर्जू आहे, तिसनपर्यंत जाते. चला जाऊया. आज काय एवढी गर्दी वगैरे नसेल, सीट वगैरे मिळेल आपल्याला, विंडो सीट. हे बघा लॉरी अडकलेली काढली, फायनली बाहेर निघाले. पाचांबे संगमेश्वर ही कोणती आली आहे? चला ST स्टँडमधून गाडी सुटलेली आहे. बरोबर बघा 7:30ला सुटते गाडी. लालपरीच्या प्रवासाला सुरुवात झाली. मस्त फिरणं पण आले गाडीवर. आणि आता जाताना निसर्गाचा आनंद घेत आहे. अरे आणि पुढच्या सीटवरून मस्त व्यू मस्त मिळतो बघा. एक नंबर. अवधी सप्तेश्वरला जातो रोड. वरती मस्त आंघोळ करणार काय आणि दर्शन पण होतं मस्तपैकी. बघा शास्त्री ब्रिज क्रॉस केला की त्यानंतर मग एक लेफ्ट साईडला फाटा जातो संगमेश्वरवरून येताना. बघा या साईडला खालती. हा रोड आहे
हे डिंगणी करतोय रोड. आता काम चालू आहे. आता बघूया काय परिस्थिती आहे रोडची. रोडची बेकार हालत आहे. सगळी माती झाली, चिखल. बापरे. चला, चांगली गोष्ट एक आहे की डिंगणीच्या पुढे जो आमच्या गावात जाणारा जो रोड आहे पुढे, तर तो असा आता पद्धतशीर मग झालेला आहे. ओके झालेला आहे दोन्ही साईड पण. चला, बस स्टॉपवरती उतरलो आहे. आपली लालपरी चालली कर्जुवेला, किसंगाला. तुम्ही कुठे चाललो? रत्नागिरी. काय पाऊस बिऊस काय कालपासून कमी झालं. शांत झाला? शांत झाला? पाणी लावण्या बिवण्या झाल्या काय? एक दिवस राहिले का? अच्छा. चला, खाली बस स्टॉपवरती उतरलो. मग इथून आहे ना जरा वरती चालत जावं लागतं तरी 15 मिनटं लागतात वरती. सरळ चढ आहे. गाडी वगैरे असली की जरा बरं पडतं. बाकी तर सामान वगैरे माझ्याकडं काय, ही पिशवी आहे फक्त आणि बॅग आहे मागे, बस एवढंच आहे. जाऊ जरा. आणि आता हे कधीतरी असं चढणं होतं ना वरती, तर दमायला होतं एकदम. पण आता कसं जरा वातावरण थंड आहे त्यामुळे काही एवढं वाटत नाही. तर चला जाऊया घरी. हे बघा पूर्ण ही किंजळवाडी. इथून आपल्याला पहिली किंजळवाडीतली घरं लागतात जाताना. असा हा रोड गेला आहे वरती. इकडे या साईडनी वरती घर आहेत. सुजयचं वगैरे वरती घर आहे ते समोर. आणि अशी वरतून अशी घरं आहेत. या साईडला पण आहेत खालती. अशी ही किंजळवाडी. आणि आज ट्रेनमध्ये मोठा मॅटर झाला. चिपळूणचा होता तो. तर त्याने काय केलेलं माहिती आहे, ते भैया होते, तर 3 जण होते. तर त्यांना तो घेऊन आलेला की सीट देतो म्हणून तुम्हाला. तर असं त्या जनरल डब्यातच घेऊन आला होता. आणि कोकणी लोकांना शिव्या देत होता. तर त्यामुळे कसे सगळेच मग पेटून उठले. एकतर तू कोकण कन्यामध्ये भैया लोकांना घेऊन येतो आणि सीट देतो आहे आणि आपल्याच लोकांना शिव्या देतो आहे. तर सगळेच जण चवताळून उठले होते. तर आमच्या घराच्या इथलं वातावरण बघा काय मस्त झालं आहे. मी आत्ताच आलो घरी. हे बघा सकाळचे, हे बघा 9:05 झालेत आणि हे इकडून असे ढग आहेत. म्हणजे कालपासून बोलत आहेत की पाऊस गेला होता. म्हणजे दुपारनंतर जो गेला तो आला नाही. रात्री थोडा पडला, पण जसा पाहिजे तसा पडला नाही. जसा लावणीसाठी जो पाऊस पाहिजे ना तसा पडला नाही. पण आज पडला पाहिजे. तर आज ज्यांच्या पण लावण्या उरलेल्या आहेत ना त्या आज होतील. हे बघा मस्त वातावरण झालं आहे. पण हे मध्येच आहे ना ऊन येतं आणि त्यामुळे आहे ना बरंच असं गरम होतं एकदम भरपूर. तर चला आता गावी आलो आहे. तर आहे 2 दिवस. थोडे दिवस आता गावच्या व्हिडिओज वगैरे येतील. बघूया काय कसे काय प्लॅनिंग वगैरे होत आहेत. तर चला आम्ही आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तुम्ही नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आपल्या इकडचा जो रोड आहे ना, रोडचं काम चालू आहे डिंगणी कर्जुवे. मध्ये पॅच आहे तो दोन्ही साईड पण कॉन्क्रीट झालेला आहे. म्हणजे व्यवस्थित आहे आता रोड. म्हणजे बाईक वगैरे जाऊ शकते. ओके एकदम. तर चला बाय बाय. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.